कारण तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला अचानक पद्धतीने धनलाभ होऊ शकतो. ठीक आहे, कसं काय पैसे भेटू शकतात आज मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित तुमच्या आजी आजोबांनी त्यांच्या काळामध्ये अचानकपणे कुठल्या तरी बँकेमध्ये ना डिपॉझिट केले असतील काही पैसे आणि तुम्हाला माहितच नसतील, ते त्याच्या आधीच स्वर्गवासी कैलासवासी झाले असतील. तर आपण कसं फाइंड आउट करायचं की आपल्या आजी आजोबांनी बँकांमध्ये कुठल्या पैसे ठेवले होते का? ठीक आहे, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आरबीआयच्या रिपोर्ट प्रमाणे 33,000 कोटी एवढे पैसे अनक्लेम्ड आहेत. ठीक आहे, प्रत्येक बँकेला जे पण डिपॉझिट्स असतात ना ते जर क्लेम केले नाहीत तर 10 वर्षानंतर आरबीआयला ते रिपोर्ट करावे लागतात. असे टोटल 33,000 कोटी आता आरबीआय कडे आहेत की जे अनक्लेम केलेले आहेत. आता त्या 33,000 कोटीमध्ये आपल्या आजोबाचा नंबर लागतो का हे कसं चेक करायचं? तर एक सिंपल स्टेप मी सांगतो तुम्हाला. ज्या पण बँकांमध्ये तुम्हाला असं वाटतंय की बाबा या बँकेमध्ये माझ्या आजोबाचे पैसे असू शकतात, त्या बँकेचं नाव टाकायचं गुगलला आणि त्याच्या पुढे टाकायचं अनक्लेम डिपॉझिट. ठीक आहे, जी पहिली लिंक येईल त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यामध्ये आजोबाचं नाव, ऍड्रेस आणि एक कॅप्चा असतो, तो कॅप्चा फिल करायचा आणि सर्च मारायचं. ते सर्च मारल्यानंतर तुमच्या आजोबाचे किती खाते होते आणि किती पैसे होते हे तुम्हाला याची डिटेल त्या साईटवर भेटून जाईल. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतील. जे पण काही पैसे भेटले त्याचे ते 10% मला द्यायचे. ठीक आहे.